माझं नाव शरद दौलतराव थोरात. आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसले आहे. काय तुमची मागणी आहे? कशाबद्दल? आम्ही म्हणजे विषय असा येतो की शिकलेल्या सवरलेल्या माणसाला सुद्धा ह्या ठिकाणी बसण्याची वेळ येते. त्याकरिता आम्हाला म्हणजे आखरी स्टेप म्हणून आम्हाला अमर उपोषण या नावाने आम्हाला बसणं पडतं. काय मागणी आहे? मुख्य मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला म्हणजे वारंवार आम्ही पत्र देऊनही आम्हाला प्रश्नाचे उत्तर वगैरे मिळालेले आहे. तहसीलदारांना पण आम्ही वारंवार कळवलं तरी पण आम्हाला प्रश्नाचे उत्तर वगैरे मिळाले नाही. त्याकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना आम्ही म्हणजे पत्र वगैरे देऊन अमर उपोषणासाठी त्यासाठी बसलेलो आहोत. मागणी नाही झाली तर नंतर काय भूमिका राहणार? आमची मागणी वगैरे कधी नाही झालं तर आम्ही आंदोलन याकरिता पण आम्ही बसण्याची तयारी करू. आंदोलन याबाबत करण्यासाठी अजून कोणाचं नाही नाही नाही. आमचे वरिष्ठ वगैरे आहे आमच्या बरोबर, तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही पुढची तयारी आम्ही त्यांच्या दिशेच्या अंतर करू. आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शरद दौलतराव थोरात हे BRSPचे कन्नड तालुका महासचिव म्हणून काम करतात. एक कार्यकर्ता हा दुसऱ्या जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आज सातत्याने लढत असतो आणि आज एका कार्यकर्त्याला स्वतःच्या लढाईसाठी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, शरद थोरात यांनी जे वडलोपार्जित यांची जमीन आहे, जी महार हाडोळा कन्नड गट नंबर 190 या जमिनीतून धनधानग्या लोकांनी या जमिनीतून रस्ता काढलेला आहे आणि जे तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना हाताशी धरून हा सर्व खटाटोप या धनधानग्या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. आज शरद थोरात त्या जमिनीमध्ये वास्तवित आहेत. त्या जमिनीमधून जो उत्पन्न निघतं आणि त्या उत्पन्नाच्या जोरावरती त्यांच्या पोटाची उपजीविका त्या ठिकाणी भागवतात. परंतु शरद थोरात आज उपोषणाची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि मी या शासनाला या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की शरद थोरातला या ठिकाणी तत्काळ न्याय देण्यात यावा आणि ज्या जमिनीतून महार हाडोळ्यातून जो रस्ता काढलेला आहे प्रस्थापित लोकांनी, तो रस्ता तत्काळ या ठिकाणी बंद करण्यात यावा आणि जे तत्कालीन जे तळटी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील, या सर्वांनी संघटन करून या धनधानग्याला पाठीशी घालून एका महार आठवड्यामध्ये हा रस्ता त्यांनी काढलेला आहे. मला या ठिकाणी शासनाला सांगायचं, प्रशासनाला सांगायचं, जिल्हाधिकारी साहेबांना सांगायचं आहे की महार आठवडा एक जमीन आहे आणि ही जमीन महारांसाठी कसण्यासाठी दिलेली आहे. त्या जमिनीतून तो दलित वर्ग ती जमीन कसून त्याच्या पोटाची उपजीविका त्यानं भागवली पाहिजे आणि ज्या उपजीविका भागून आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण त्या जमिनीतून दिलं पाहिजे. म्हणून महार आठवडा ही जमीन शासनानं प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आज रोजी या महार आठवड्या जमिनीमध्ये असंख्य धनधानगे लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. काही त्या ठिकाणी रस्ता काढतात, काही त्या ठिकाणी प्लॉट पाडून राहतात. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की साहेब, या ठिकाणी शरद दौलतराव थोरात यांना तत्काळ न्याय देण्यात यावा आणि ज्या जमिनीतून रस्ता काढलेला आहे महार आठवड्यामधून, तो रस्ता या ठिकाणी तत्काळ बंद करावा. अन्यथा शरद थोरात याच्याही पेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी आव्हान करतो. मी विजय शिंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा जिल्हा प्रमुख म्हणून या छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करतो.